हा बघा, इकडून मुंबई गोवा हायवे आणि इकडून कोल्हापूर हायवे. आंबाघाट सुरू झाला आहे. सुरू कधी झाला आहे, पण आता ना रस्ता झाल्यामुळे ना लगेच समजत नाही हा नेमका कुठून आपण कुठं आलं नेमका आंबाघाटामध्ये. तिकडे तुम्हाला ना कोल्हापुरात अशी झाडं बघायला भेटतील रस्त्याच्या बाजूला. टाइमपासला म्हटलं पेरी गोया खायला मस्त वेगळी, पण केवढा दिल्या बघा काकाने त्या. चलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे राजेश पाचपुते ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत आपली मोठी गाडी घेऊन कोल्हापूरला, कारण का आपल्याला मोठ्या गाडीला आपलं एक भाडं आलं आहे. सो ते आपल्याला मारायला जायचं आहे. सो चला भेटू आपण प्रवासामध्ये. आजचा आपला कोल्हापूरचा प्रवास आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आपल्या जर्नीला सुरुवात करूया. आपली मोठी गाडी घेऊन चाललो आपण. तर गाईज, आता आपण निघालो आपण इकडून करबुड्यातून. सो आता कोल्हापूरला कमीत कमी 3-3.5 तास लागतील आपल्याला. मोठी गाडी म्हणून थोडा वेळ लागणार. चला डायरेक्ट भेटू आता प्रवासामध्ये. असा काही व्ह्यू आहे समोरचा. आणि आता आपण माशेगावला आहोत. जर्नीला सुरुवात केली आपण. समोर बघा गॅसचा डंपर चालला आहे, कंटेनर. चला गाईज, आता भेटू आपण प्रवासामध्ये. कारण का आता आपल्याला मोठी गाडी झाल्याचं म्हटलं तर हल्लीमधले जे काही शूट करायला घेऊया. तुम्ही ब्लॉगमध्ये तुम्ही बनवून राहा. आपल्या ब्लॉगमध्ये आजच्या काय काय बघायला आणि काय काय अनुभवायला भेटेल. गाईज, आता आपण आलो पालीमध्ये. पालीचा ब्रिज पण झाला आता ओके. समोर बघू आता एकदम वरून झाला, आता काय टेन्शनच नाही. हा बघा, इकडून मुंबई गोवा हायवे आणि इकडून कोल्हापूर हायवे. म्हणजे आपला सर्व्हिस रोडनी खालून जावं लागणार कोल्हापूर रोडसाठी. आणि इकडून हायवे डायरेक्ट गेला आहे गोव्याला. चला आता ह्याचं अजून काम चालू आहे. हा बघा, हा इकडून मुंबई गोवा हायवे सरळ गेला आणि इकडे कोल्हापूर हायवे डायव्हर्ट झाला आहे. हा बघा इथून. चला इकडे बॅक साईडला मुंबई गोवा हायवेवरून आणि इकडून कोल्हापूर हायवे. चला स्ट्रेट. आता काय आपलं सरळ जायचं आहे. काय आता व्ह्यू बघा. आता आपण दाभोळ घाटात आहे आणि इकडे या साईडला तरी आपण जरा लवकर असं अजून खतरनाक व्ह्यू भेटला असता. इकडचा जो व्ह्यू येतो ना, व्ह्यू जबरदस्त. आता ऊन आलं म्हणून काय एवढं वाटत नाही खास, पण जबरदस्त इकडचा व्ह्यू येतो. थोड्याच वेळात आपण आता आंबाघाट चढायला सुरुवात करू. गाईज, आता आपण आंबाघाटात आहोत. इकडचा व्ह्यू बघा. आंबाघाट सुरू झाला आहे. सुरू कधी झाला आहे, पण आता ना रस्ता झाल्यामुळे ना लगेच समजत नाही हा नेमका कुठून आपण कुठं आलं नेमका आंबाघाटामध्ये. तो आता आपण असं काय रनिंग करतो आहे आंबाघाटातून स्लोमध्ये एकदम. हे बघा नेचर, बघा नेचर बघा. नॉर्मल पाऊस पडतो एकदम. कोल्हापूर किती किलोमीटर आहे? 73 किलोमीटर आहे. चला गाईज, बघा आंबाघाट इकडून दिसते प्रॉपर व्यवस्थित. आणि या मंदिराजवळ आल्यानंतर आपला समजतं की खरोखर आपण आंबाघाटात आहोत. हे जेव्हा टर्न येतात ना तेव्हाच कन्फर्म होतं की आपण आंबाघाट पार केला. नाहीतर ते हायवे झाल्यावरती लगेच समजतच नाही. आता असलं धुकं आहे बघा, एकदम जबरदस्त धुकं आहे, बारीक एकदम. मस्त वाटतं एकदम गारगार वातावरण. आणि त्या साईडला प्रॉपर ऊन आहे. हे बघा. चला आता आंबाघाट समाप्त झालेला आहे. काहीच आता आपण मलकापूरला आलो आहे. आणि मलकापूरला आज कमी ट्रॅफिक आहे एकदमच. इझिली आपण पास झालो इकडून. काय ते बघा, खोदला नाही बघितला. हे बघा नुसता टनल पाडायचा बघा, बाकी डावा नाही. बघा पूर्ण प्रॉपर खोदला नाही. आणि बाजूने बरोबर वरून रस्ता गेलाय तो. आत्ता काहीच आपण एवढा प्रवास करून आता आला आहोत आपण बरोबर बांबवड्यामध्ये. बांबवड्यामध्ये पण ट्रॅफिक कमी आहे. इथून पण आपण इझिली पास होतोय. बांबवड्याकडे ट्रॅफिक असेल बऱ्यापैकी. संध्याकाळी येताना बहुतेक भेटणार आपल्याला ट्रॅफिक. बघूया. तर गाईज, आता आपण आलो आहोत आणि आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि डायरेक्ट सरळ आतमध्ये जायचं आहे. मॅपवरचं आहे आपलं सगळं.
तो तिकडे कोल्हापूर हायवे डायरेक्ट, आणि हा बोरपाडले फाटा, तिकडून आपण आतमध्ये आलो आहे. तर आता मॅपवरती आपल्याला जायचं आहे, त्याच्यामुळं कॅमेरा जास्त वेळ ऑन राहणार नाही. नंतर आपण करू बाकीचा ब्लॉग कंटिन्यू. आणि हे बघा कोल्हापूर हायवेचा परिस्थिती बघा, ब्रिज बघा कसला बांधणार आहे ते, हेवी एकदम जबरदस्त. चला आता आपण गाडी चालूया, कारण का मॅपवरती बघत जायचं आहे आपल्याला लोकेशन. तर गाईज आपण आता चहा प्यायला थांबलो इथे, आणि गाडी पण रिजर्वेशन आलं आहे बघा. चला तर चहा वगैरे पिऊया. एवढा सगळा प्रवास करून आपण चहा प्यायला थांबलो आहे. गाडीची हालत बघा काय आहे ती. चला इथे चहा प्यायला थांबलो आपण. मला म्हणले ते वरून साहेबांनी सांगितलं करायला. अरे यार रस्सी सुटली पाठची, नशीब थांबलं म्हणून बरं झालं. अभी कैसा करेंगे, इसको बांधना पड़ेगा. चला आता आपण इथे चहा वगैरे प्यायलं. गाडीची हालत बघा काय आहे ती. हे बघा पूर्ण रंगले गाडी, पूर्ण मातीनं माकले, कोल्हापूरच्या मातीनं. चला आता आपण निघालो इथून. आता डायरेक्ट आपण तिकडेच भेटू जिकडे आपण लादी भरायला चाललो आहे. चला आता आपण गाडी चालूया. तिकडे तुम्हाला ना कोल्हापुरात अशी झाडं बघायला भेटतील रस्त्याच्या बाजूला, मस्त एकदम. म्हणजे अजूनपर्यंत झाडं व्यवस्थित आहेत, निसर्गाला जपलंय कोल्हापूरने. तर गाईज आता आपण ह्या ब्रिज खालून वरती हायवेला जायचं आपल्याला, तिकडच्या बायपास रोडनी, इकडून सरळ येऊन In 600 meters, join with National Highway 48. ओके. चला आता आपण नॅशनल हायवेला भेटू वरती डायरेक्ट. तर गाईज आपण नॅशनल हायवेला लागतोय. आता आपण गाडी चालूया, नंतर भेटू डायरेक्ट. इकडे आपण लादी भरणार आहे, तिकडे डायरेक्ट भेटूया आपण Continue आता. on National Highway 48 for 8 kilometers. ओके ओके. चला आता मेन हायवे आहे, नंतर भेटू. आता आपण नॅशनल हायवे सोडून डायरेक्ट बायपासला आलो आहे, बायपास रोडला. इथून काहीतरी पुढून परत लेफ्ट मारायचा आहे ब्रिज खालून. 1 किलोमीटर अंतर दाखवतं Turn आपल्याला, right. नाही सॉरी राईट मारायचं आहे. तर ह्या ब्रिज खालून आपल्याला सरळ जायचं आहे. डायरेक्ट पोचल्यावरती भेटू गाईज. चला आता आपण इथे पोचलो आहे, आणि इथं लोडिंग मिळालं गाडी. पाऊस पण आला, बघूया किती वेळ लागतो. आता आपण दुसरीकडे लावले भरायला, नाही त्यांच्याच गोडाऊनला, पण दुसऱ्या ठिकाणी आणली गाडी इकडे. तर आता इथे लोड होते, आता लोडिंग होतं आहे बघा. थोडंसं राहिलं आता बॉक्स भरायचे, मग ओके. चला गाईज आता पूर्ण लोड करून झाली गाडी, आणि आता आपण निघूया इथून. चला भेटू आता प्रवासात. हे बघा अशी काय पूर्ण पॅक केली आपण गाडी. चला गणपती बाप्पा मोरया. चला आता प्रवासाला आपण सुरुवात करतो इथून, कोल्हापुरात निघतोय. चला जय श्रीराम. आता काहीच आपण सामान वगैरे लोड करून डायरेक्ट मेन हायवेला आपण सुरुवात केलेली आहे जर्नीला. सो परतीच्या प्रवासाला आपण सुरुवात केली आहे. भेटू आता आपण प्रवासामध्ये. आता आपण रोडची गाडी चालवतोय, त्याच्यामुळे थोडंसं ध्यान देणं पडेगा. सो चलो भेटूया पुढे. आणि समोर चाललेत आपले गणपती बाप्पा, दाखवेन तुम्हाला जवळ गेल्यावरती. चला गणपती बाप्पा मोरया. गणपती येणार आता आपल्याकडे थोड्याच दिवसात. आतुरता आहे गणरायाची. चला गाईज मगाशी आपण ह्या पुला खालून तिकडे पलीकडे गेलो, आता इकडे सर्व्हिस रोडने आपण इकडे डायरेक्ट आलोय. पाचकुडे, राजेश पाचकुडे, गणपती पळून आलोय. होय. किती किलोमीटर आहे गणपतीपुळे इथून? इथनं 140 किलोमीटर आहे. हा
हां मी आला नाही होय गणपतीपुळ्याला यायचं की गणपतीपुळ्याला का तुम्ही हां गणपतीपुळ्याचं चला गाईस आपण पेरू बघा केवढा घेतला खायला. इकडे आपली गाडी धावली. पेरू केवढा बघा एवढा पेरू दिला नाही आपल्याला खायला आणि आपली गाडी इथं अशी आहे. नाही तर आपण चाललो आहे टाईमपासला म्हटलं पेरू घेऊया खायला मस्तपैकी. पण केवढा दिला बघा काकाने त्या छोटा मागितला आणि त्याने दिला बघा तेवढा. आता मी इथे गाडी लावून पाठीमागं चालत गेलो म्हणून त्यांनी डायरेक्ट मोठा पेरूच दिला कापून घेऊन खा. एवढा मनात माघार फिरलास तर मग घेऊन जा डायरेक्ट मोठा पेरू. ठीक आहे तर आता खाऊया आपण टाईमपास करूया मस्तपैकी आणि चला भेटू प्रवासामध्ये कंटिन्यू. चला आता आपण कोल्हापूर हायवेला लागतोय. सो गाईज फायनली आपण आता लागलो आपल्या रत्नागिरी कोल्हापूर हायवेला. तर गाईज बांबोड्यात आपल्याला ट्रॅफिक भेटलेलं आहे मजबूत असं एकदम मजबूत भेटलं. मगापासून 15 मिनटं झाली आणि पावसाने पण बघा वातावरण केलं नाही. बघूया आता किती वेळ लागतो इथं. बांबोड्यातलं ट्रॅफिक संपलं बाहेर आलो आणि आता लागलाय सुरुवात झाली पावसाला. जोरात नको येऊ रे बाबा. तर गाईज आता आपण मलकापूरला आहे. पूर्ण ट्रॅफिक एकदम क्लिअर आहे. जरा पण आपलं ट्रॅफिक मलकापूरला भेटलं नाही. कंटिन्यू प्रवास करत मलकापूरपर्यंत पोहोचलो आहोत. थोड्याच वेळात आपण आंबाघाटात मग डायरेक्ट घरी नाही सॉरी पाली मग दाभोळघाट दाभोळनंतर मग पाली आणि पालीनंतर घरी. लेट्स गो गाईज. हे बघा वरती डोंगरात घर काय वाटतंय बघा जबरदस्त एकदम खतरनाक. आणि तिकडचा व्ह्यू पण बघा ना गाईज काय येतो तो बघा पूर्ण धुका आहे आणि खतरनाक मस्त वाटतंय. हे बघा करते प्रॉपर डोंगरात आहे प्रॉपर एकदम मस्त एकदम झकास. तर गाईज आता आपण आंबाघाटामध्ये एंटर झालेलो आहोत आणि इथं सुसाट वारा आहे आणि धुका आहे. काहीच पावसाने बघा धुवलंय अक्षरशः नुसता रेपटवून पडतोय बोलून जोई नाही एवढाच जोरात पडते पाऊस. लय जोरात पडायला लागला आहे बघा. पुढचं वातावरण बघा पूर्ण कालपट केलं नाही. चला आता जाऊया सावकाश. आंबाघाटात आपण उतरलाय संपूर्णपणे. काहीच वेळात सागरपात पोहोचू आपण आता. सो गाईज फायनली आपण आता आलो आहोत पालीमध्ये. जवळजवळ आलो आपण आता. संध्याकाळ झालेली आणि वाजलेले आहेत 6:30. बघूया का तुम्ही क्लस्टरवरती बघा इथं कोपऱ्यात दिसत आहे का तुम्हाला बघा 7:30 वाजले 7:30 7:21 आणि चलो. तर गाईज आपण आलो आहोत निवळीत. तर गाईज आपण आपल्या करबुडे फाट्यावर आलेलो आहोत आणि आजचा आपला ब्लॉग आणि जर्नी संपलेली आहे अशा प्रकारे. सो गाईज अशा प्रकारे संपलेली आहे जर्नी आणि आपला ब्लॉग. तर आता ब्लॉग आवडत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.